हाय मैत्रिणींनो, रुची राघवेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ब्रेड पिझ्झा. हा ब्रेड पिझ्झा एकदम झटपट होतो आणि याच्यात आपण भरपूर भाज्या वापरण्यामुळे हा पौष्टिक आहे. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा पिझ्झा आहे आणि एकदम घरी केल्यामुळे एकदम पौष्टिक आहे. तर आपण ब्रेड पिझ्झासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण बटर घेतलं आहे, सॉस घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, चिली फ्लेक्स घेतले, चाट मसाला घेतले आणि भाज्या भरपूर वापरणार आहे आपण. कांदा, कोबी, टोमॅटो आणि शिमला मिरची आणि गाजर आणि ब्रेड आणि चीज. आता आपण हे सगळ्या भाज्या आहे ना मिक्स करून घेऊया. याच्यात आपण चिली फ्लेक्स टाकूया. याच्यात चिली फ्लेक्स टाकूया. कांदा, कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, त्यामुळे मुलांसाठी एकदम पौष्टिक होणार आहे. आणि चाट मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता हे आपण मिक्स करूया. आपण सगळं मिक्स करूया. कोबी, कांदा, शिमला मिरची आणि गाजर आणि टोमॅटो हे सगळं व्यवस्थित करून घ्या. छान मिक्स केलं सगळं, कोबी, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि गाजर. आता आपण याच्यात चिली फ्लेक्स टाकलं आणि चाट मसाला आणि मीठ चवीनुसार. आता आपण ब्रेडला लावून घेऊया. असं छान एका साईडनीच लावायचं, कारण आपण खाली ज्या साईडनी लावणार आहे त्या साईडनी आपण खाली ठेवणार आहे, म्हणजे तव्यावर टाकायचं. ते पकडण्यात ते बघा, एका साईडनीच लावूया सगळीकडनं असं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही बटर लावलं चांगलं तर ते कुरकुरीत होणार खालचे. आणि जिकडे बटर लावलं ते खाली साईडला ठेवायचं. म्हणजे आता बघा, आपण सगळीकडे लावून घेतले बटर लावलं ते खालच्या साईडला ठेवलं आहे, कारण आपण ते तव्यावर टाकणार आहे. आता आपण याला ना सॉस लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित. झटपट होतो हा पिझ्झा, जास्त वेळ लागतो. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा एकदम छान होतो आणि भरपूर भाज्या वापरल्यामुळे ना हा एकदम पौष्टिक आहे. घरच्या घरी केल्यामुळे. हे बघा, आपण सॉस लावला. आता आपण याच्यावर भाज्या टाकूया. भाज्या भरपूर टाका, मुलांना द्यायचं तर पौष्टिक म्हणजे होईल. सगळीकडे असं पण भाजी पसरून घेऊ. या ब्रेडला पण आपण सॉस लावून घेऊया सगळीकडे. आणि आता आपण याच्यावर भाजी टाकूया. भाजी भरपूर टाका, म्हणजे मुलांसाठी, मोठ्यांसाठी एकदम पौष्टिक आहे हा. बाहेरच्या याच्यात एवढ्या भाज्या वापरल्या नाहीच, आपण घरी केल्या तर व्यवस्थित भरपूर भाजी टाकतो, म्हणून त्यामुळे हा पौष्टिक होतो. आता आपण याच्यावर चीज टाकूया छान. इकडे पण याच्यावर पण चीज टाकून घेऊया. तव्यावर आता ठेवूया. थोडंसं बटर लावूया, ठेवूया. आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया. स्लोवर ठेवायचं. झाकण ठेवलं होतं ते काढूया. छान मेल्ट झालं आपलं हे. आपण प्लेटमध्ये काढूया. तूप लावून, म्हणजे तूप टाकल्याने कुरकुरीत पण येतात. गॅस स्लो ठेवायचा. हे ठेवूया. दुसरं पण ठेवूया. आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे चीज मेल्ट होतं आपलं. आता आपला झाला आहे पिझ्झा. ब्रेड पिझ्झा एकदम पौष्टिक आहे. आपण भरपूर भाज्या वापरल्या, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांना आणि हॉटेलपेक्षा एकदम भन्नाट चवीचा, छान चवीचा होता हा पिझ्झा. आता आपण ते बघा, आपल्या चीज मेल्ट झाले. आपण झाकण काढूया. आता आपण प्लेटमध्ये आपला ब्रेड पिझ्झा रेडी आहे. एकदम पौष्टिक आहे आणि आपण याच्यात भरपूर भाज्या वापरल्यामुळे एकदम लहानांपासून मोठ्यांना आवडतील. लहानांना तर आवडेलच, पण मोठ्यांना पण हा आवडेल. घरच्या घरी केलेला आणि एकदम झटपट होणार आहे. भरपूर भाजी वापरलेला असा हा पिझ्झा आहे आणि झटपट होतो. तुम्ही नक्की करून बघा आणि
आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.